जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। आज 18 फेब्रुवारी 2024। आज काय आहे हो, तर आज आहे श्रीमद दासबोध जयंती शिवतरघळ। म्हणजे आपण रोज निरूपण ज्याच्यावर ऐकतोय ते 20 दशक 200 समास ज्या दासबोधांमध्ये समर्थांनी लिहिलेले आहेत, त्या दासबोध ग्रंथाची आज काय आहे हो, जयंती आहे। म्हणजे शिवतरघळ येते या दिवशी काय केली जाते हो, श्रीमद दासबोध जयंती साजरी केली जाते। आता समर्थांचा अवतार कार्य आपल्या सर्वांना माहीतच आहे। काय हो, समर्थांचा जन्म कसा झाला आपण बघूया, थोडक्यात काय घेऊया। श्रीमद दासबोध ग्रंथ लिहिला कोणी? कल्याण स्वामींनी लिहिला। आणि प्रत्येक ओवी सांगितली कोणी? समर्थ रामदासांनी सांगितली। आता आपण ते बघूया की कल्याण स्वामी श्री समर्थांना कोठे भेटले, समर्थांनी त्यांना आपल्या बरोबर कसं आणलं, आपलं सतशिष्य कसं करून घेतलं, हे आपण पाहणार आहोत। आता बघूया समर्थांचा जन्म। आता समर्थांचे वडील कोण होते? सूर्याजी पंत। जन्मगाव जांब, गोदातीरी हे गाव आहे। काय हो, जांब। त्या ठिकाणी समर्थांचे वडील सूर्याजी पंत राहत होते। आणि ते कशाची हो, श्रीरामाची उपासना, रघुपतीची उपासना, सूर्य आराधना नित्य नियमाने करीत। कोण? सूर्याजी पंत। आणि त्यांना श्री मारुतीच्या आशीर्वादाने काय झाले हो, 2 पुत्र झाले। त्यामध्ये समर्थांचा ज्येष्ठ भाऊ कोण? गंगाधर। 1527 साली त्यांचा जन्म झाला। आणि समर्थांचा जन्म 1530 रामनवमीस मध्यान्ही असा झाला। आता समर्थांचं नाव काय होतं? नारायण। ज्या वेळेस समर्थ 7 वर्षाचे होते त्यावेळेसच काय झालं हो, त्यांचे वडील काय झाले, देवाघरी गेले। त्यानंतर सर्वांनी ठरवलं की काय हो, नारायणाचं लग्न करायचं। मग नारायणाचं लग्न करायचं ठरवल्यानंतर काय झालं, मांडवामध्ये नेण्यात आलं। समर्थांनी कानावर ऐकलं, नारायणानं ऐकलं कानानं। द्विजांनी काय सावधान म्हणतात, ब्राह्मणांनी काय सावधान म्हणतात। समर्थ लग्नातून पळाले आणि लग्नातून पळून जाऊन कुठं गेले हो, पंचवटीस गेले। 12व्या वर्षी समर्थांचं लग्न करायचं ठरवलेलं। कितीव्या वर्षी? 12व्या वर्षी। काळ कोणता? 1542 साल असेल। मग पंचवटीस श्रीदर्शन घेऊन तेथून 2 मैलावर टाकळीस राहून समर्थांनी 12 वर्ष तीव्र काय केली हो, तीव्र अनुष्ठान व पुरच्चरण केले। व 12 वर्ष काय केलं हो, 12 वर्ष अनुष्ठान केलं, तपश्चर्या केली, तीव्र अशी काय केली हो, पाने आपल्याला माहित आहे समर्थांनी काय केलं, अखंड नामस्मरण केलं। आणि नंतर 12 वर्ष सर्व भरतखंडभर तीर्थयात्रा करून श्रीराम आज्ञेने हे श्री कृष्णातीरी शके 1566 मध्ये आले। त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी श्रीराम उपासनेचा संप्रदाय सुरू केला। कित्येक मुमुक्ष शरण आले। श्री रामनवमीच्या उत्सवास प्रारंभ केला। शके 1570 पासून चापळी उत्सवास सुरुवात झाली। म्हणजे समर्थांनी ही केलेली कार्य आहेत। शके 1567 ते 72 पर्यंत 5 वर्षात बघा
1567 ते 72 पर्यंत 5 वर्षात 11 मारुतींची त्यांनी स्वहस्ते स्थापना केली. हनुमान स्वारीच्या हनुमान स्वामीच्या बकरीत हे 11 मारुती कुठले आहेत ते सांगितले आहे. आता कुठे आहेत ते बघा. शहापूर, मसूर उर्फ ब्रह्मपुरी, चाफळमध्ये 2, एक सन्मुख व एक श्री रघुपतीच्या मागे, उंब्रज, शिरोळ, पाडळी, पारगाव, माणगाव, शिंगणवाडीचे गुहेत व 11वा वाळवे प्रांतात बाहेत. ह्यानंतर समर्थांचा संचार बहुत ठिकाणी, कधी चापळास, कधी गडावर, कधी शिवतळीचे घळीत होत गेला. शिंगणवाडीच्या बागेत शके 1571 वैशाखात श्री शिवरायास अनुग्रह झाला. ज्येष्ठ मासी तुकोबांची भेट झाली. ह्याच साली समर्थ पंढरीचा सोहळा पाहून आले. फाल्गुनात तुकोबा सदेह वैकुंठास गेले. समर्थांच्या भेटीस केशव स्वामी, रंगनाथ स्वामी, जयराम स्वामी, वामन पंडित, आनंदमूर्ती इत्यादी अनेक संत महंत आहेत. समर्थांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. त्या काळात शिष्य प्रशिष्य हजारोच्या संख्येने झाले होते. त्यांनी काय केलं समर्थांनी? ठिकठिकाणी मठ स्थापना, शिष्य शाखा, म्हणजे पूर्ण भारतभर त्यांनी काय केलं हो? वटवृक्ष ह्या परमार्थाचा काय केला हो? पसरवला. त्यामध्ये बरेचसे आहेत, बरेचसे समर्थ शिष्य काय हो? भरतखंडभर श्री राम उपासनेचा मार्ग लोकास सुलभ करून देत होते. श्री शिवराजाप्रमाणे प्रल्हाद निराजी, रामचंद्र निळकंठ, अमात्य, सचिव वगैरे कार्यकर्ते समर्थांचे काय झाले? शिष्य झाले. अक्का, वेणाबाई, अंबिकाबाई वगैरे 18 शिष्यिनी थोर अधिकाराच्या होत्या. शिष्य शिष्यिनीची नावे गावे श्री समर्थ प्रतापात दिली आहेत. समर्थांची शिस्त व कदर कडक होती. काय होते हो? शिस्त आणि कदर कडक होती. नेमाने, मर्यादेने, शिस्तीने, गुरु आज्ञेने कसे वागावे, सद्गुरु आज्ञेने कसे वागावे हे समर्थ ग्रंथात पाहायला मिळते. म्हणून समर्थ देवे जे जे केले ते कोणी नसेल ऐकिले देखिले, भक्ती ज्ञान वैराग्य गाजले न भूतो न भविष्यती. म्हणजे समर्थांनी जे केलं ना कार्य ते आतापर्यंत कुणी ऐकलं न देखलं असं भक्ती ज्ञान वैराग्याचं काय केलंय हो? न भूतो न भविष्यत इतकं काय केलंय? कार्य केलंय. शिवरायांनी स्वकष्टार्जित राज्याच्या सनदा झोळीत टाकल्या. चाफळ येथे श्री रामनवमी महोत्सव मोठ्या समारंभाने सुरू झाला. त्यानंतर श्री सद्गुरु समर्थ एकांत बसती. प्रांतीचे लोक दर्शनासी येती. सकळ प्रांतीचा स्वामी परामर्श घेती. चिंता करती विश्वाची. देश काळ वर्तमाने आपण चिंताग्रस्त होती म्हणे. म्हणती कैसी वाचतील जने, कैसी ब्राह्मणे राहतील, कैसा सेम राहेल जगती, कैसी देव देवालय तगती, कैसे कुटुंब वत्सल लोक जगती, कोणीकडे जातील हे. ह्याप्रमाणे सर्वांची चिंता कुणाला होती हो? समर्थांना होती. ह्या ओव्या बघा किती सुंदर आहेत. पुन्हा पुन्हा व्यवस्थित समजून घ्या, ऐका व्यवस्थित. काय हो? सगळ्यांची काळजी कुणाला होती हो? समर्थांना होती. समर्थांनी महाराष्ट्राचा प्रपंच केला. राजकारण अचूक कसे करावे हे शिकवले. धर्म स्थापना केली व करवून घेतली. अध्यात्म पिकवले व श्रीराम गर्जनेने अवघा ब्रह्मघोळ भरला. समर्थांनी लोकहितार्थ, आता जो समर्थांनी काय हो ग्रंथ लिहिलाय तो काय हो? श्रीमद दासबोधातील प्रत्येक ओवी काय हो? श्री समर्थाने श्रीमताने लिहिली आहे. या ग्रंथाच्या श्रवणानेच आपल्याला काय हो?
श्रीमत व लोकमत यांची काय होणार आहे, ओळख होणार आहे. आता नुसता समर्थांनी श्रीमद दासबोधच नाही, त्याबरोबर काय हो, श्रीमणाचे श्लोक, आत्माराम, ह्याशिवाय करुणाष्टके, अभंग, पदे, आरत्या. श्री गणेशाची आरती कोणी लिहिली हो? आज घरोघरी प्रत्येक घरी श्री गणेशाची जी आरती म्हटली जाते ती कोणी लिहिली हो? समर्थांनी लिहिली. सवाया, सगुण निर्गुण ध्याने, मानस पूजा, मानपंचके, अंतर्भाव, ललिते असे कित्येक तरी प्रकार केले. समर्थ मुखाने बोलत व शिष्य काय करत हो, टिपून घेत. हे सर्व समर्थ तोंडाने बोलत आणि शिष्य कल्याण स्वामी लिखाणाचं काम करायचे. श्री समर्थांनी तीर्थयात्रा प्रसंगी लोकोद्धाराचे जे मनोरथ केले होते ते श्रीराम कृपा बळाने, समर्थांच्या तपप्रभावाने व तत्कालीन महाराष्ट्रीय जनतेच्या पुण्यशीलतेने सफल झालेले त्यांनी पाहिले. म्हणजे काय हो, म्हणजे जे कार्य त्यांनी हाती घेतलं ते कार्य पूर्ण सफल होताना त्यांनी त्यांच्या डोळ्याने पाहिलं. राष्ट्र उत्कर्षाचे दिव्य मनोरथ पुष्कळ जण करतात, पण तपोबळ, उपासनाबळ व स्वधर्मनिष्ठा प्रचंड असेल तरच ते याची जन्मी येण्याची काळे सफळ होतात. काय होतं हो समर्थांकडं? तपोबळ, उपासनाबळ, स्वधर्मनिष्ठा हे समर्थांच्या चरित्रावरून सर्वांस पटले पाहिजे. धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे असा समर्थाचा काय आहे हो, दंडकच आहे. श्री समर्थांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण श्रीराम सेवेत, परोपकारात व महाराष्ट्रीय जनतेच्या उद्धार कार्यात झिजवून वयाचे 73व्या वर्षी माघ वद्य 9/1603 शनिवारी सज्जनगडावर काय ठेवला हो, देह ठेवला. आत्मा रामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असे त्यांनी शेवटी उद्गार काढले. त्याप्रमाणे श्रीमद दासबोध ही समर्थांची वाङ्मय मूर्ती आहे. दासबोधातच कोण आहेत हो, समर्थ आहेत. समर्थांची भेट पाहिजे असेल, त्यांचे मनोगत कळण्याची उत्कंठा असेल, त्याने दासबोध आपलासा करावा. प्रयत्न, प्रचिती व प्रबोध या 3 शब्दात समर्थांच्या चरित्राचे व ग्रंथाचे सार आहे. आता आपण बघूया समर्थ काय हो. त्यानंतर पंचवटीत 12 वर्षे तपश्चर्या करून परत 12 वर्षे काय हो, तीर्थ यात्रेच्या उद्देशाने फिरून वयाच्या 36व्या वर्षी म्हणजे 1566 मध्ये कुठं आले हो, कृष्णातीरी आले व 36 वर्षे कृष्णातीरीच मुख्यत्वे राहून आणि हरिभजन व राजकारण करवून घेतले. आणि त्यांनी काय केलं हो, महाराष्ट्राचा उद्धार केला. जांब ही त्यांची जन्मभूमी, पंचवटी क्षेत्र हे तपोभूमी व सर्व भरतखंड ही त्यांची कर्मभूमी होय. गोदातीरी अवतार घेऊन कृष्णातीर हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र केले. समर्थ कृष्णातीरी आल्यावर त्यांना दक्षिण महाराष्ट्रात पहिल्याच वर्षी जे शिष्यभावाने अनुसरले त्यात कोल्हापूरचे पाराजी पंत बर्वे कुलकर्णी हे होत. हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण करवीर क्षेत्री समर्थ गेले असताना पाराजी पंत समर्थास शरण गेले व त्यांनी समर्थांचा अनुग्रह प्रसाद घेतला. तीर्थप्रसादाच्या वेळी एक बघा, आता कल्याण स्वामीची भेट कशी झाली ते आपल्याला बघायचंय. काय हो, तीर्थप्रसादाच्या वेळी एक 10 वर्षाचा चुणचुणीत मुलगा पूजा साहित्य व पाठरांगोळ्या उत्साहाने करीत असलेला त्यांनी पाहिला व पूर्व ऋणानुबंधाने तो तात्काळ समर्थांच्या मनीवरला. हो, तो समर्थच आहे, जाणताय. लगेचच काय केलं, पूर्व ऋणानुबंधाने लगे ओळखलं समर्थांनी. आणि समर्थांनी पाराजी पंतास काय विचारलं हो, हा मुलगा कोणाचा कोण? यावर पंथांनी उत्तर दिले, हा माझा भाचा, ह्याचे नाव अंबाजी. हा व ह्याचा धाकटा भाऊ दत्तात्रय, ही 2 मुले व त्यांची आई म्हणजे माझी बहीण.
हे तिघेजण माझ्याजवळच असतात. ह्या मुलांचे वडील कृष्णाजी पंत कुलकर्णी बाबुळगावकर हा माझा पूर्वीचा मातुळपुत्र. माझी बहीण कृष्णाजी पंतास दिली व तीस रखमाबाईस. कृष्णाजी पंतापासून हे 2 पुत्र झाले. कृष्णाजी पंत मूळचेच काय होते व विरक्त होते. ते तीर्थयात्रेस गेले व काशी क्षेत्री राहून तिथे संन्यास घेऊन राहिले. म्हणजे पहिली माणसं काय करायची व संन्यास घ्यायची. लग्न होऊन मुलं वगैरे झाली की काय घ्यायचे व संन्यास घ्यायचे. तसंच काय केलं व अंबाजीच्या वडिलांनी काय केलं होता, संन्यास घेतला. कृष्णाजी ही हकीकत ऐकून समर्थ म्हणाले, हा अंबाजी आम्हाच द्यावा. काय म्हणाले व समर्थ, हा जो लहान चुनचुनीत बाळ आहे ना ते आम्हाला देऊन टाका. पंत म्हणाले, मी ह्या तिघांचे पोषण करतो, परंतु ह्या मुलांवर माझी सत्ता नाही. मुलांची आई स्वतंत्र आहे. ह्यावर रखमाबाई समर्थांनी बोलवून घेतले व मुलाची मागणी केली. समर्थ महापुरुष लोक उद्धारार्थ प्रकटले आहेत हे जाणून त्या माऊलीने भक्ती नम्र होऊन उत्तर केले, महाराज अंबाजीसच नेता आणि आम्हा दोघांच टाकीता. म्हणजे काय म्हणाली होती मग आई, अंबाजीची आई काय म्हणाली, फक्त अंबाजीलाच नेता ना आम्ही दोघांनी काय केलंय. तरी तिनं काय मागणं केलं, आम्हा तिघांनाही तुम्ही घेऊन चला. आम्ही तिघेही शरण आलोत व आपण शरणागत वत्सल आहात. यावर समर्थांनी तिघांसही अनुग्रह प्रसाद दिला. वरील 2 मुलांपैकी वडील अंबाजी म्हणजे मोठे जे अंबाजी वडील म्हणजे काय मोठे जे अंबाजी होते तेच कोण झाले पुढं जाऊन, तेच कल्याण स्वामी होत. समर्थाजवळ राहून ह्यांनी समर्थांची अपूर्व सेवा केली. हे आजन्म ब्रह्मचारी राहिले. हे समर्थांच्या कवितेचे लेखक म्हणजे काय श्रीमत दासबोध. आज काय आहे, श्रीमत दासबोधाची जयंती आहे म्हणून लिहिला कुणी हे सांगण्यासाठी कल्याण कुठं भेटला, म्हणजे हेच ते लेखक कल्याण स्वामी. आणि श्री समर्थांनी काय जो ग्रंथ लिहिला त्यात काय जगद उद्धार ग्रंथ श्रीमद दासबोध कशासाठी लिहिला जगाचा उद्धार होण्यासाठी. का समर्थांनी लिहून ठेवलंय काय, श्रीमद दासबोधातील प्रत्येक ओवी कोणी लिहिलेली आहे ओवी श्री समर्थांनी श्रीमताने लिहिलेली आहे. म्हणजे काय, समर्थांच्या मुखातील प्रत्येक ओवी ही काय आहे समर्थ मुखातील आहे. आणि प्रत्येक ओवी कोणी लिहून काढली, कल्याण स्वामींनी. म्हणून आता आपण समर्थांनी जो दासबोध ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाची सुरुवात श्री मंगलाचरणाने केली आणि शेवटही कशाने केलाय मंगलाचरणानेच केलेला आहे. कारण समर्थांनी काय सांगितलंय श्रीमत म्हणजे काय खुद्द भगवंताचे वचन. श्रीमत आणि लोकमत याची ओळख माणसाला होणे गरजेचे आहे. श्रीमत म्हणजे काय हे कळले तरच काय लोकमत कळणार आहे. यासाठीच हा दासबोध ग्रंथ समर्थांनी दिलेला आहे. आणि या सगळं कळेल कधी आपल्याला, दासबोध ग्रंथातील श्रीमत लोकमत कधी कळेल तर श्रवणातूनच आपल्याला हे श्रीमत आणि लोकमत कळणार आहे. त्यावर समर्थांनी काय कारण ज्याने सारासार विवेक नष्ट होऊन अज्ञानग्रस्त झाल्याने मनुष्य काय होतो, भावनावश होतो. असे झाले की विषय वासना प्रबळ होऊन भोग आसक्ती कुकर्मे याकडे तो काय होतो, प्रवृत्त होतो व त्यामुळे त्याची स्वहिताकडे कर्तव्याकडे पाठ होऊन मनुष्य अधोगतीच्या मार्गाने वाटचाल करू लागतो. याचाच अर्थ अधोगती देणारे जे मत तेच काय लोकमत. आता यातून सुटका फक्त श्रीमतानेच होईल. मात्र त्यासाठी मनुष्याला श्रवणाकडे वळविले पाहिजे व तसे वळवायचे म्हणजे वळण देणाराही पाहिजे.
याबाबत एक उदाहरण असे. धनुर्धारी अर्जुनाच्या मनाचा ताबा भावनेने घेतल्यामुळे कर्तव्य विसरून तो शस्त्र खाली ठेवणार आहे हे ओळखून त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी, कर्तव्यात उभा करण्यासाठी भगवंताने त्याला गीता सांगितली. म्हणजे काय केले? त्याला श्रवणात आणून श्रीमत दाखवून लोकमत खोडून काढले. त्याची भावना नष्ट करून त्याला कर्तव्यात ठाम उभा केला. ठाईचे जे खळ चांडाळ होते त्यांची व्यंकटी सांडण्यासाठी स्वधर्म सूर्याची ओळख त्याला दिली व त्यांच्याशीच युद्ध करून घेतले. आता हे ऐकल्यावर प्रश्न असा येतो की ही गीता सांगताना इतर अनेक जण तिथे होते, पण इतरे जणांना भगवत वचनाचे श्रवणच झाले नाही. मात्र जो सतशिष्य होता, भगवत वचनावर ज्याचा विश्वास होता त्यालाच हे श्रवण झाले आणि भगवत वचनी अविश्वासी असे जे होते ते शेवटपर्यंत पतितच राहिले. म्हणून समर्थांनी या ग्रंथाचे नाव श्रीमद दासबोध असे ठेवले. तसेच या ग्रंथाचा आरंभही मंगलाचरणाने केला व इतिश्री सुद्धा काय मंगलाचरणानेच केली आहे. कारण समर्थांना असे अभिप्रेत आहे. काय ह्या पाठीमागचा समर्थांचा दृष्टिकोन काय आहे? मनुष्य जीवनाची सुरुवात जर मंगल आचरणाने झाली तरच इतिश्री मंगलाचरणाने होईल. यासाठी समर्थांनी मुख्यतः श्रीमतावर जोर दिला आहे. म्हणजेच हा केवळ ग्रंथ नसून ग्रंथराज श्रीमद दासबोध आहे व विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य यात आहे. हरिकथा ब्रह्मांड बेदून पैलाड नेण्याचा आवाका यात आहे. जेने परमार्थ घडे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे या नाव ग्रंथ. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फलश्रुती, जेने नुपजी विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे, असे समर्थांनी स्पष्ट लिहून ठेवले आहे. कारण समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे, त्रैलोक्यास पडे ठावे सामर्थ्य जयाचे. अशा सामर्थ्यात हा ग्रंथ उभा आहे. यातील प्रत्येक ओवी मुख्य आत्मप्रचितीने व सर्व ग्रंथाची संमती घेऊन लिहिली आहे. म्हणजे या ग्रंथराजाच्या उदरात अनेक आध्यात्मिक ग्रंथातील सर्वांगीण निरूपण सामावलेले आहे. मात्र श्रीमद दासबोधातील दशकांचे अद्वैत निरूपण मिळाल्याशिवाय, म्हणजे दशक फोडून त्यात लपलेला गर्भित अर्थ विशद करून दिल्याशिवाय यातील अंतरंग कळणार नाही. श्री समर्थांनी असा हा अद्वितीय अमूल्य ग्रंथ लिहून अखिल मानवजातीसाठी संदेश दिला आहे. भगवत भक्ती हे उत्तम, त्यावरी सतसमागम, काळ सार्थक हाची परम, लाभ जाणावा. इतकेच नव्हे तर संसार प्रपंच परमार्थ यांचे अचूक व यथार्थ मार्गदर्शन यात आहे. बहुत लोकांना उपासनेत आणण्याची सोपी सरळ सुगम वाट यात दाखवली आहे. जर मनुष्य उपासनेत आला नाही तर काय होईल? त्याचे संपूर्ण आयुष्य मौज मजा भोग यात जाऊन मनाजे घडी राग वामीन गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. हा धोका समर्थांनी ओळखला होता. म्हणूनच समर्थांनी काय माणसाने मनुष्य श्रवणात आला तरच काय त्याला कळणार आहे संसार प्रपंच आणि परमार्थ. म्हणून या समर्थांना अभिप्रेत असलेले संसार प्रपंच परमार्थ वेगळा अर्थ होतोय आणि आपण म्हणतो तो वेगळा. आता संसार म्हणजे काय आई वडील पती पत्नी मुले नातेवाईक धंदा उद्योग इत्यादी. प्रपंच म्हणजे केवळ स्वतःचा देह प्रपंच. म्हणजे समर्थांच्या दृष्टीने हे समर्थांनी सांगितलेले हे अर्थ आहेत. संसार प्रपंच, प्रपंच म्हणजे स्वतःचा देह प्रपंच. यामध्ये अष्टदा प्रकृती, विषय, वासना, कल्पना, कामना, भावना यांचा काय मेळावा जमला आहे व हे बिराड 24 तास पाठीवर घेऊन आपण फिरत असतो. आता परमार्थ कुठला? परम अर्थ तो कसा प्राप्त होईल? याचे उत्तर असे, या देह प्रपंचात परमार्थ लपलेला आहे, परम अर्थ लपलेला आहे.
व त्या परम अर्थावरच काय हो देह प्रपंच उभा आहे. म्हणून देह प्रपंच जर ठाकटीक झाला तरच संसार सुखाचा होईल व परम अर्थही प्राप्त होईल. असे व्हावे म्हणून समर्थ म्हणतात, आदी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येते आळस करू नका विवेकी हो. श्री समर्थांनी या ग्रंथाची मांडणी जडणघडण मुख्यतः श्रवणाच्या भक्कम पायावर केली आहे. म्हणून श्रवण म्हणजे काय हे आधी समजावून घेतले पाहिजे. कित्येक गोष्टी मनुष्याच्या कानी विनासायास पडत असतात. या असंख्य गोष्टी तो ऐकत असतो. म्हणजे फक्त ऐकणे हे श्रवण नव्हे. मग जे केल्याने मनुष्याच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होतो. म्हणजेच काय हो श्रवण केल्याने मनुष्याच्या अंतरंगात काय होतो, आमूलाग्र बदल होतो. सहज गुण जाऊन क्रियेत काय होतो, पालट होतो. भक्ती विरक्ती प्रचिती प्राप्त होते. अधोगती चुकवून नाना दोषांचा नाश करून पतिताला पावन होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होते तेच श्रवण. यात प्रचितीचा उल्लेख अशासाठी केला आहे की वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी असे होऊ नये. कारण श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणा परते साधन नाही. श्रवण मननाचा विचार निज ध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उदार बोलोची नाही. ऐकल्याविन कळेना हे तो ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आदी. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ. म्हणजे काय हो, श्रवण हा परमार्थाचा प्राण आहे. परमार्थातून जर श्रवण वजा केले तर बाकी काय हो, शून्य राहील. पण तोच जर श्रवणात आला तर काय, तोच माणूस जर श्रवणात आला तर काय हो, श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. मात्र यात महत्वाचे सूत्र असे की हे श्रवण निष्काम भजने भगवंत जोडे ही जाणीव ठेवूनच झाले पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट समर्थांनी नमूद करून ठेवली आहे. तीही ह्या ग्रंथात किती गर्भित अर्थ सांगितलेला आहे. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. यातील आता हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दात सर्व सार एकवटलेले आहे. यात वर्तमानाला फार महत्व दिलेले आहे. कारण गत गोष्टीस ऐकिले तेने काय हाताशी आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. हा धोका टाळण्यासाठी समर्थांनी आपणास सावध केले. आता या क्षणी श्रवण करा, रोज करा, मरेपर्यंत करा. श्रवण केलेची करा. कारण ऐकल्याविन कळले, शिकवल्याविन शहाणपण आले, ऐसले देखिले ना ऐकले भूमंडळी. हेच खरे आहे. कारण जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ, श्रवणे विन होय. संत परंपरेने ज्या ओम भवती या पक्षाचे रक्षण केले तोच वारसा पुढे चालू राहावा, यासाठी श्रोत्याला उपासनेची मुख्य दीक्षा प्राप्त होऊन श्रवणाची झोळी खांद्याला अडकून त्याने मरेपर्यंत ज्ञान वैराग्य सामर्थ्याची काय हो भिक्षा मागितली पाहिजे. तसेच त्याला स्वधर्म स्वदेव व स्वदेशाची ओळख होऊन प्रयत्न प्रबोध प्रचिती या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान घडले पाहिजे. स्वधर्म म्हणजे काय हो, मानव धर्म. ज्या धर्मामुळे नाती ओळखून वर्तन करायला मनुष्य शिकेल त्याची नाती गोत्यात येणार नाहीत. कारण परश्री माता भगिनी समान ही खुणगाठ मनात ठेवून तो वागेल. अशी शिकवण ज्यात आहे तो स्वधर्म. इतर प्राण्यांमध्ये या नात्यांचा मागमूसही नाही, कारण त्यांना तेवढा विवेक व वैखरी दिलेली नाही. मात्र या अमूल्य देणग्या परमेश्वराने मनुष्याला दिलेल्या आहेत. म्हणजेच पशु समान वर्तन करायची मोकळीक मनुष्याला ठेवलीच नाही. म्हणून उपासनेला दृढ चालवून भूदेव संत यांना नम्र होऊन सत्कर्मात वय घालवीत असता सर्वामुखी मंगल बोलवा वयाची उत्तम शिकवण ज्यात आहे तोच स्वधर्म. आता स्वदेव
आणि स्वदेश म्हणजे काय हे सुद्धा काय हो ह्या ग्रंथामध्ये समर्थांनी सांगितलेले आहे. जर माया देवीच्या धांदली सुष्मी कोण मन घाली, आपल्याला जर या 84 लक्ष मनुष्याला जर 84 लक्ष जीव योनीच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर काय हो आपल्याला काय करावं लागेल हो, या स्वदेव स्वदेश आणि स्वधर्माची काय घेतली पाहिजे, ओळख घेतली पाहिजे. या 84च्या फेऱ्यातून सुटायण्यासाठी समर्थ काय म्हणतात हो, समर्थांनी एकच उपाय सांगितलाय. देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थच गेले. नाना आघाते मृत्यू पंते, हा परम लाभ प्राप्त होण्यासाठी स्वदेवाचे म्हणजे अंतरीच्या आत्मारामाचे अधिष्ठान हवे. अधिष्ठान नसेल तर सामर्थ्य नाही, सामर्थ्यच नसेल तर चळवळ थांबली. म्हणजे स्वदेव कुठला, जो निर्गुण निराकार आहे, जो 24 तास जपा अजपा हा मंत्र जपत आहे, या अखंड देहाचं काय करत आहे हो, रक्षण करत आहे, ध्यान धरून आहे, तो खरा काय हो स्वदेव. ज्याच्यामुळे आवाहन विसर्जन, जो येताना दिसत नाही जाताना दिसत नाही, असा तो कोण हो स्वदेव. अशा प्रकारे काय हो समर्थांनी या पूर्ण ग्रंथ, हा पूर्ण ग्रंथ कुणासाठी आहे, फक्त आपल्यासाठी. म्हणजे हा दासबोध म्हणजे प्रत्येक मनुष्यासाठी काय दिलेला हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथानुसार काय आपल्यासाठी काय आहे हो हा ग्रंथ, म्हणजे हे समर्थांनी लिहून ठेवलंय म्हणून आपल्याला आज कळतंय. आज आपण एवढं जे निरूपण जे करतोय ते कशामुळं, तर समर्थांनी हा ग्रंथ लिहिला आणि त्यातला गर्भित अर्थ काय हो कळवून दिला, म्हणून श्रवणाद्वारेच हे आपल्याला कळलं. म्हणून आज आपल्याला हा ग्रंथ, आणि आज काय आहे दासबोध ग्रंथ, श्रीमद दासबोध जयंती, म्हणजे हा ग्रंथाची काय आहे हो जयंती आहे. आपण आज एक काम करूया काय हो, की प्रत्येक निरूपणाच्या सुरुवातीला समर्थाला काय ठेवायचं हो, निवेदन ठेवा. श्रवणाच्या आधी निवेदन ठेवू की काय हो समर्था, तुम्ही हे आम्हाला काय दिलंय, एवढं खूप मोठं काय दिलंय हो, सामर्थ्याचा ग्रंथ दिलाय. म्हणून हे आम्ही काय आम्हाला हे समजू शकतंय, म्हणून आम्हाला श्रवणाचा उपासनेचा काय झाला हो निर्गुण निराकाराची ओळख होऊ शकते. त्यांचे काय आहे होतं अनंत कोटी उपकार आपल्यावरती आहेत. आणि आपण काय करू ह्या जन्मामध्ये थोडे उपकार फेडण्याचा काय करू प्रयत्न करू.